नमस्कार. काय रे बाळांनो, ओळखलात का मी कोण? अरे, असे प्रश्नार्थक नजरेने का बघताय? मीच ती तुमची होय मराठी शाळा, कधी काळची लाडकी मराठी शाळा. बाप रे, असे स्तब्ध होऊन का बघताय? काहीसा बदल जाणवतो नाही का आता माझ्यामध्ये? वयानुरूप म्हातारपण आलंय, हो ना? होय, मीच ती मराठी शाळा जिच्यात तुमच्या कित्येक पिढ्या घडल्या आणि तुम्ही सुद्धा. सकाळ झाली, शाळेची घंटा वाजली की तुम्ही मिळेल ती पिशवी पाठीवर घेऊन सुसाट वेगाने माझ्याकडे पळत सुटायचा. अगदी आतुरतेनं मी सुद्धा तुमची वाट बघायची, कधी माझी लेकरं येतात आणि मी कधी त्यांना कवेत घेते. आणि एकदा का तुमचे पाऊल या शाळेच्या परिसराला लागलेत ना, मन प्रसन्न होऊन जायचं, अगदी खुश व्हायची मी. पण आज माझी अवस्था काहीशी वेगळीच आहे. कधी काळी तुमचा या परिसरात किलबिलणारा आवाज, दिवसभराची ती मस्ती, दंगा, हसणं, रडणं, गुरुजींचं ओरडणं, शिकवणं, तुमचं चुकणं, त्या छडीचा छान आवाज, हे सगळं बघून फार कौतुक वाटायचं. खूप आनंदानं ती मी सगळं बघायची. आणि पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आणि तुम्ही परतीच्या प्रवासाला लागलात की मी सुद्धा अलगद डोळे बंद करून ते दिवसभराचे क्षण आठवायची. तुम्ही झोपी जायचात, पण मी नाही. मी पुन्हा दुसऱ्या दिवशीची वाट बघत राहायची. पुन्हा शाळेची घंटा व्हायची आणि पुन्हा ती दिनचर्या सुरू. खूप छान दिवस चालले होते माझे. परंतु अचानक या माझ्या वैभवशाली, गौरवशाली मराठी शाळेला घरघर लागली. आज तीच मी मराठी शाळा गावोगावी ओस पडत चालली आहे. माझ्या त्या जीर्ण होत चाललेल्या भिंती, ओसाड बकास परिसर, कधी काळी आवारात किलबिल करणारी तुम्ही सगळी मुलं, सगळं अगदी संपत चाललंय. मला तर आता भीतीच वाटू लागलीये. हा माझा शेवट तर नाही ना? मन उदास होतंय रे. ही भयान परिसरातील शांतता, त्या जीर्ण झालेल्या भिंती, मोडलेल्या त्या खिडक्या, तुटलेली ती दारं, तो वाळलेला परिसर आणि ही भयान शांतता, या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. माझा जीव गुदमरतोय बाळांनो. म्हणून मीच आज ठरवलंय तुम्हाला आवाहन करायचंय. या चिमण्यांनो, या परत फिरा माघारी. या माझ्या पाखरांनो, ही मराठी शाळा पुन्हा एकदा तुम्हाला साथ घालतीये, आवाहन करतीये. माझ्या लेकरांनो, या पुन्हा एकदा माझ्याकडे या. मी तुमची आतुरतेनं वाट बघतीये. होय, मीच तुमची मराठी शाळा.